खराब है, मगर आदमी लोग को चलने का भी तकलीफ है, आने जाने का तकलीफ है। सीनियर सिटीजन को तो इतनी परेशानी होती है कि वो लोग चलेगा किधर, सर माथे पे रख के चलेगा। 8 महिन्यात या रस्त्याला खड्डे पडलेत, मग हे कसलं काम? जर करोडो रुपये सरकार यात घालत असेल, महानगरपालिका घालत असेल आणि हे जर असे 8 महिन्यात खड्डे पडत असतील तर त्याला जबाबदार कोण? म्हणतात की एवढं ट्रॉफिक होतं की लहान मुलांना शाळेत जायला पण उशीर होतो, एखादी ॲम्ब्युलन्स आली त्यांना पण त्रास आहे ह्या गोष्टीचा, परंतु शासन एकदम हे झोपलेलं आहे। घाटकोपर पश्चिममधील गार्डन लेन परिसरातील संघानी इस्टेट या भागात असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं स्थानिकांचे हाल होत आहे। याविषयी बोलताना नागरिकांनी अपघात होतील अशी भीती व्यक्त केली आहे। याचबरोबर मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे। लोग को चलने का भी तकलीफ है, आने जाने का तकलीफ है। सीनियर सिटीजन को तो इतनी परेशानी होती है कि वो लोग चलेगा किधर, सर माथे पे रख के चलेगा। और बीएमसी वाला सब कुछ नाला बनाता है, उसको बनाने का तारीख रखो और कितना टाइम पे कितना खड्डा किया वो भी लिखो। हमें यही पब्लिक लोग सब टैक्स भरता है, मगर पब्लिक को बीएमसी से कुछ सुविधा नहीं मिलती। कंप्लेंट किया था बीएमसी को, बीएमसी पे कितनी बार लीटर लिखा, मगर साहब 5 लोग फेंक देते हैं मेरे सामने कागज, क्या करेगा? और इधर का खुद का ये संघानी एस्टेट में खुद का नगर सेवक है, इधर का सब नेता लोग आता है, तब सब हो जाता है, बाद में क्यों कुछ काम नहीं होता है बीएमसी का? मतलब आपको कहना है कि रास्ता बहुत खराब है? खराब मतलब आदमी को चलने का टकराता है, रिक्शा पाँव पे चल जाता है। इधर नाला बनाया तो आधा रास्ता कम हो गया, तो इसके लिए कौन जिम्मेदार? विषय असा आहे की दरवर्षी ते रस्ते बनले जातात, परंतु त्यांचा दर्जा एवढा हे असतो की खड्डे रस्ते अर्धवटच बनवले जातात। अर्धे रस्ते बनवून वर्ष काढलं जातं, ते काय होत नाहीत। त्यामुळे लहान मुलांना, येणाऱ्या जाणाऱ्यांना, जॉबवाल्यांना खूप त्रास होतो। आणि रस्त्याचं काम असं करतात की एवढं ट्रॉफिक होतं की लहान मुलांना शाळेत जायला पण उशीर होतो, एखादी ॲम्ब्युलन्स आली त्यांना पण त्रास आहे ह्या गोष्टीचा, परंतु शासन एकदम हे झोपलेलं आहे म्हणायला गेलं तर। आता इलेक्शन आलं की लोक कामं चालू करतील आणि पुन्हा इलेक्शन झालं की पुन्हा थंड होतील आणि परत पावसाचं कारण देऊन परत पुढच्या वर्षी ढकलतील। हे सालावादप्रमाणे दरवर्षी प्रत्येक शासनाचं हे चालूच असतं। आज आपण आजूबाजूला बघितलं तर आता पवईमध्ये, भांडूपमध्ये एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, अक्षरशः जीव गेला लोकांचा। जर हे असंच चालू राहिलं तर मग इलेक्शन घ्यायचे कशाला, निवडून द्यायचं कशाला? 8 महिन्यापूर्वी हा रस्ता बनला होता, आज खड्डे पडले। 8 महिन्यात या रस्त्याला खड्डे पडलेत, मग हे कसलं काम? जर करोडो रुपये सरकार यात घालत असेल, महानगरपालिका घालत असेल आणि हे जर असे 8 महिन्यात खड्डे पडत असतील तर त्याला जबाबदार कोण? तर ह्याच्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला जबाबदार धरून एक तर ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याचं लायसन वगैरे सस्पेंड केलं पाहिजे। परिसरातील हा रस्ता गावदेवी आणि अमृतनगर या भागांना जोडतो। रोज हजारोंच्या संख्येनं घाटकोपरकर या रस्त्याचा वापर करतात, पण या ठिकाणी असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे स्थानिकांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत।